मित्रांनो, आधार कार्ड हे एक आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनलेला आहे. आता कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणं असो किंवा कुठेही तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून दाखवण्यासाठी आधार कार्डचा आपण सर्रास उपयोग करत असतो. तर मित्रांनो, आता आपण या आधार कार्डचा एवढा उपयोग करतो, आपल्या या आधार कार्डचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी देखील आपल्यालाच घ्यायला हवी. आजकाल पाहतो की सायबर क्राईम खूप वाढलेला आहे. सायबर क्राईम मध्ये देखील तुमच्या आधारवरून जो डाटा घेतला जातो किंवा तुमच्या आधारवरून जे ट्रान्झॅक्शन केलं जातं त्याबद्दल तुमचा आधार लीक होऊ शकतं. तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स हे लीक होऊ शकतात. त्यामुळे आपल्या आधार कार्डची आपल्यालाच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला कसं चेक करता येईल की तुमचं आधार कार्ड मिसयूज होत नाही किंवा तुमच्या आधार कार्डचा दुरुपयोग घेतला तर जात नाही ना, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कसं चेक? मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला myAadhar.uidai.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल वेलकम टू माय आधार. आधारची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे. सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा बाजूचा कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आणि कॅप्चा कोड देखील टाकला. तर लॉग इन विथ OTP ला क्लिक करूया. बघा, त्यानंतर तुमचं आधार कार्ड ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर असा इंटरफेस ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑप्शन ओपन झालेले या ठिकाणी तुम्हाला दिसून जातील. तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला वरती बघू शकता, या ठिकाणी तुमची प्रोफाईल आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड दिसणार आहे. समोरची बाजू आणि मागची बाजू दोन्ही बाजू तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं आहे. आता आपल्या आधार कार्डवरती काही दुरुपयोग तर झालेला नाही ते बघण्यासाठी आपल्याला ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरुवातीला नोट आहे. या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑथेंटिकेशन युजर एजन्सी या ठिकाणी तुम्हाला त्यांची पूर्ण लिस्ट भेटून जाईल. त्यानंतर UIDAI एरर कोड्स या ठिकाणी ती देखील तुम्हाला पूर्ण लिस्ट भेटून जाईल क्लिक हेअर केल्यानंतर. त्यानंतर ऑथेंटिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री या ठिकाणी क्लिक हेअर केल्यावर तुम्हाला भेटून जाईल. अशा प्रकारचे हे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला सुरुवातीला जायचं आहे सिलेक्ट मॉडेलिटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतील बायोमेट्रिक OTP, डेमोग्राफिक. तर या प्रकारचं जर तुम्ही ट्रान्झॅक्शन झालेलं असेल तुमच्या अकाउंटवरती किंवा तुमच्या आधार कार्डवरती तर बायोमेट्रिक आहे का OTPचं आहे या प्रकारचं तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर आपल्याला सर्व प्रकारचे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन तुमच्या आधार कार्डवरचे बघायचे आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला ऑल या ऑप्शनला आपण क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एंटर स्टार्ट डेट, सुरुवातीची डेट तुम्हाला कधीपासून तुमचं हे जे चेकिंग आहे ही चेकिंग तुम्हाला कधीपासून करायची आहे तुमच्या आधार कार्डची ती डेट तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. तुम्ही या ठिकाणी मागील 6 महिन्यापर्यंतचे जी हिस्ट्री आहे ती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तर बघा, या ठिकाणी मी निवडतो 16 फेब्रुवारी पासून आपण निवडूया आणि त्यानंतर एंटर इन डेट, शेवटची डेट आपण आजची टाकूया आणि फेच ऑथेंटिकेशन हिस्ट्री या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. काही वेळातच तुमचं जे आधार कार्डवरती जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं असेल, मग ते चुकीचं असेल किंवा बरोबर असेल, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसून जाईल. बघा, या ठिकाणी सुरुवातीला हे 3 ऑप्शन आलेले आहेत. OTP द्वारे किती ट्रान्झॅक्शन झालेले आहे, 82.35% या आधार कार्डवरती OTP द्वारे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. त्यानंतर बायोमेट्रिक 0% झालेला आहे, बायोमेट्रिकने काहीच ट्रान्झॅक्शन झालेलं नाही. त्यानंतर डेमोग्राफिक पद्धतीने 17.65% एवढं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे या आधार कार्डवरती. आणि या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता, या ठिकाणी डेट येईल, तुम्ही कोणत्या डेटला तुमच्या आधार कार्डवरती ट्रान्झॅक्शन झालेले आहे ती डेट येईल. त्यानंतर मॉडेलिटी येईल, OTP द्वारे झालं का बायोमेट्रिक द्वारे झालं. त्यानंतर स्टेटस येणार आहे, सक्सेस झालं का फेल झालेलं आहे.
त्यानंतर AUA नेम येणार आहे, म्हणजे कंपनीचं नाव या ठिकाणी येईल, कोणत्या कंपनी मार्फत तुमच्या आधार कार्ड वरती हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन ID आहे, रिस्पॉन्स कोड आहे आणि एरर कोड आहे शेवटी. तर अशा प्रकारची सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुमचं कोणतं या ठिकाणचं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित आहे आणि कोणतं या ठिकाणी फेल गेलेलं आहे किंवा चुकीचं कोणतं आहे आणि बरोबर कोणतं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या आधार कार्डचा मिसयूज तर झालेला नाही ना, हे तुम्ही या ठिकाणी तुमच्या ट्रान्झॅक्शन नुसार चेक करू शकता. आता खाली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 3 पेज ओपन झालेले आहेत, म्हणजे 6 महिन्यामध्ये एवढं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. वेगवेगळे 3 पेज या ठिकाणी ओपन झालेले आहेत. तुम्ही तीनही पेज या ठिकाणी कंप्लीट काय काय झालेलं आहे ट्रान्झॅक्शन तुमच्या आधार कार्डवर हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि ही जी लिस्ट ओपन झालेली आहे, ही लिस्ट तुम्ही डाउनलोड PDF या बटनवरती क्लिक करून ही लिस्ट पूर्ण तुम्ही या ठिकाणी डाउनलोड देखील करू शकता. तर बघा आपली लिस्ट या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवर काही दुरुपयोग तर झालेला नाही ना किंवा मिसयूज तर तुमच्या आधार कार्डचा झालेला नाही ना, हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. कोणी काही त्याचा गैरवापर तर केला नाही हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. कारण आपण आजकाल पाहतो आधार कार्डच्या झेरॉक्स आपण सर्रास इकडे तिकडे देत असतो, तर त्या झेरॉक्सवरती तुमचा मिसयूज या ठिकाणी कोणी घेऊ शकतं. त्यामुळे आपण हे ऑथेंटिकेशन हिस्ट्री चेक केलेली आहे आणि वेळोवेळी तुम्ही चेक करत जायची आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. सर्व मित्रांमध्ये शेअर करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.